नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर. वेळ न वाया घालू देता चला लवकरात लवकर सगळ्यांना पेपर स्ट्रॅटर्जी नुसार अभ्यास कसा करायचा आहे, पेपर स्ट्रॅटर्जी काय आहे, पेपरचा पॅटर्न काय आणि कसा अभ्यास केला जातो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आणि जास्त मार्क मिळवायचे. आता टार्गेट एकच, सर्व विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे आहेत आणि स्ट्रॅटर्जी काय असणार आहे त्याची आणि कोणत्या क्वेश्चन मध्ये कोणता क्वेश्चन म्हणजे कोणता क्वेश्चन विचारला जातो बेटा हे तुम्हाला सांगणार आहे मी. ओके, काळजीपूर्वक बावड्या घे, नोटबुक घे, चल लवकरात लवकर, वेळ वाया घालू नको. वेळ अगोदरच खूप कमी आहे आपल्याला. चल, आपलं छानस बुक दिसते ना, हे छान आहे ना. ओके, वेळ वाया घालायचं नाही. ओके, वेळ अजिबात वाया घालायचा नाही. आपल्याला पॅटर्न नुसार मी तुम्हाला सांगणार आहे, त्या पॅटर्न नुसार आपण टिक मार्क करून घेत चालायचं आहे. काय पॅटर्न असणार आहे काय नाही ते या सायन्स मध्ये आपल्याला. ओके, मी तुमचा अंकुश सर तुमच्यासाठी सांगत आहे पेपर पॅटर्न. ओके, तर मग लक्षात घे भावड्या, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, सायन्स पार्ट फर्स्ट हा पेपर असतो 40 मार्काचा. विथ ऑप्शन विचारलं जातं 60 मार्क. तुला कितीची तयारी करायची? 40. ओके, सायन्स पार्ट फर्स्ट 40 मार्काचा असतो, विथ ऑप्शन 60 मार्क दिले जातात. आता याच्यामध्ये तू काय कर, डिवाइड कर बेटा. काय कर? डिवाइड फिजिक्स आणि केमिस्ट्री. लक्षात घे, स्ट्रॉंगनेस जे सब्जेक्ट आहे ते फिजिक्स अँड केमिस्ट्री. याच्यात तू काय करणार? 30 मार्क 30 मार्क 30 मार्क डिवायडेड बाय इच सब्जेक्ट. ओके, फिजिक्सला 30, केमिस्ट्रीला 30. सायन्स पार्ट फर्स्ट त्याच्यामध्ये आपण डिवाइड केलं 30 मार्क 30 मार्क. ओके, आता लक्षात घे, आपल्याला मार्कच मिळवायचे आहेत किती बेटा? 40. आता उरलेत किती मार्क? फक्त 10 मार्क. किती मार्क? 10 मार्क. म्हणजे 10 मार्क. तुझं जर केमिस्ट्री स्ट्रॉंग असेल, केमिस्ट्रीकडे फोकस कर, फुल्ली फोकस. जे टॉपिक केमिस्ट्रीचे आहे ते. फिजिक्स स्ट्रॉंग असेल, फिजिक्स कडे तुझा फोकस कर. फुल्ली स्ट्रॉंगनेस मध्ये जास्तीत जास्त फिजिक्सचे क्वेश्चन किंवा जास्तीत जास्त केमिस्ट्रीचे क्वेश्चन तुला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, तर मग तू फिजिक्स सोडवणार आहेस का केमिस्ट्री सोडवणार हे अगोदर डिसाइडेड कर. तू काय सोडवणार आहेस ते, फिजिक्सचे सोडवणार आहेस का केमिस्ट्रीचे सोडवणार आहेस हे डिसाइड कर. हे 30 मार्क 30 मार्क याच्यापैकी कोणते घेऊ शकतो? स्ट्रॉंगनेस मध्ये तुला माहिती असायला हवं फिजिक्सचे टॉपिक 10th मध्ये कोणते आहेत, केमिस्ट्रीचे कोणते आहेत. तर उरलेत हे 10 मार्क फक्त. ओके, तर मग लक्षात घे, पेपरची स्ट्रॅटर्जी काय आहे. पेपरच्या स्ट्रॅटर्जी नुसार एकच सब्जेक्ट केला तर एकतर फिजिक्स केला किंवा एकतर केमिस्ट्री केला, कोणता सब्जेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला मार्क मिळू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. परफेक्टली, बट परफेक्टली वेळ वाया घालायचं नाही. कोणत्या क्वेश्चन मध्ये कोणता क्वेश्चन विचारला जातो हे परफेक्टली बघायचं आहे. इकडे बघ, तिकडे काय बघायला, इकडे बघ. ओके, तर मग लक्षात घे, कोणता सब्जेक्ट आपण डिसाइडेड केलेला आहे काय बेटा? फिजिक्स. ओके, तर मग भावड्या लक्षात घे, पेपर पॅटर्न नुसार मी तुला सांगणार आहे कोणत्या सेक्शन मध्ये कोणता क्वेश्चन विचारला जातो ते बघ. मन लावून बघ, काळजीपूर्वक बघ, वेळ वाया घालायचा नाही आपल्याला. आता लक्षात घे क्वेश्चन, आता लक्षात घे तुला काय विचारलं जातं. क्वेश्चन फर्स्ट ए काय असतो? MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यात क्वेश्चन असतात 5 आणि प्रत्येक क्वेश्चनला असतो 1 मार्क. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट मध्ये ए हा MCQ चा असतो 5 मार्क. मल्टिपल चॉईस क्वेश्चन गोळ्या मारल्यानं होत नाहीत. साईबाबा बालाजी ऑप्शन करशील तू, पण ते होत नाहीत. लक्षात घे, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनात काळजीपूर्वक सोडव 5 मार्क. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी असतो. हा क्वेश्चन जो आहे ते लक्षात घे, हा क्वेश्चन 1 सेंटेन्स मध्ये त्याचं उत्तर असणार आहे. काय असते बेटा? 1 सेंटेन्स मध्ये. याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतो? ऑड मॅन आउट, एकतर हा क्वेश्चन असेल, नाहीतर लक्षात घे को रिलेशनचा क्वेश्चन असेल, नाहीतर ट्रू और फॉल्स असेल. एखादे ट्रू स्टेटमेंट किंवा फॉल्स स्टेटमेंट कोणती आहे
किंवा क्वेश्चन 4 डिफाईन असेल, आपल्याला एक डिफाईन विचारली जाते, आणि 5वा असेल मॅच द पेअर, जोड्या जुळवा. तुला जोड्या जुळवायचं सांगावं लागत नाही, मॅच पेअर, जोड्या जुळवा. एखादी याच्या क्वेश्चन मधून जर वाचलाच क्वेश्चन तर आपल्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतो. एखादी डायग्राम दिली जाते म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे डायग्राम, रेजिस्टन्सचे, अमिटरचे, गॅल्व्हनोमीटर किंवा एमसीबी स्विच हे क्वेश्चन दिले जातात, त्याची डायग्राम दिली जाते. ते डायग्राम कशाचे होईल आयडेंटिफाय करायचं बेटा. या सुद्धा याला किती मार्क असतात 5. सेक्शन क्वेश्चन नंबर फर्स्ट ए MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन 5 मार्क, एक क्वेश्चन एका मार्काला. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट त्याच्यातलं बी 1 सेंटेन्स मध्ये ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द, कोरिलेशन सहसंबंध ओळखा, ट्रू फॉल्स चूक की बरोबर. त्यानंतर डिफाईन व्याख्या लिहा, एखाद्याची व्याख्या लिहा म्हणून येते प्रश्न. मॅच द पेअर, जोड्या जुळवा येते, किंवा एखादी आपल्याला सिम्बॉल, एखादे चिन्ह दिलं जातं ते ओळखा कशाचं आहे हे आयडेंटिफाय करा म्हणून दिलं जातं क्वेश्चन. डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे 5 मार्क, हे 5 मार्क. क्वेश्चन फर्स्ट ए, क्वेश्चन फर्स्ट बी किती मार्काचा 10 मार्काचा. किती मार्काचा 10 मार्काचा. कव्हर अप झालेला आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा कम्प्लिटली करा. तुम्हाला हे 10 मार्क कव्हर होणार म्हणजे होणारच, इट्स माय गॅरंटी. 100% बेटा तुला जे सांगतो भावड्या तेच जर क्वेश्चन केलास तुला 10 मार्क पडले म्हणून समज, पडणारच, पडायलाच पाहिजे. कारण आपण अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त मार्क मिळवायचे सांगितलेलं आहे कम्प्लिटली. ओके, मग आपल्याला क्वेश्चन ए झाला. त्याच्यानंतर इथं लक्षात घे क्वेश्चन टू ए मध्ये सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात घ्या. आता मी जे स्ट्रॅटेजी नुसार जे सांगितलं ते अभ्यास कर, काळजीपूर्वक लक्षात दे. मी जे सांगतोय ना बेटा तेच लक्षात ठेव. क्वेश्चन 2 सायंटिफिक रिझन असते. काय असते बेटा सायंटिफिक रिझन असते बेटा, शास्त्रीय कारणे द्या, सायंटिफिक रिझन असतं. क्वेश्चन 2 सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे द्या. आता यात काय केले जातात 3 असतात, 1 2 आणि हे 3 सायंटिफिक रिझन लक्षात घे. फिजिक्सचा एक कंपल्सरी, केमिस्ट्रीचा एक कंपल्सरी, एक तर फिजिक्सचा नाहीतर केमिस्ट्रीचा. ओके, आपल्याला सोडवायचं असतं सायंटिफिक रिझन. 2 मार्काला एक असतो, 2 गुणिले 2 किती मार्काचं सायंटिफिक रिझन असते बेटा 4 मार्काचं. किती मार्काचं 4 मार्काचं. क्वेश्चन नंबर 2 सायंटिफिक रिझन 2 गुणिले 2 किती मार्काचे बेटा 4 मार्क. मग फिजिक्स केमिस्ट्री, एक तर फिजिक्सचे 2 असतील तर फिजिक्स मध्येच कंप्लीटिंग आहे, केमिस्ट्रीचे 2 असतील तर केमिस्ट्री मध्येच कंप्लीटिंग आहे. पण लक्षात घे एक तर फिजिक्स नाही तर केमिस्ट्रीचे 2 राहणार आहेत. तुझे नशीब चांगलं असेल फिजिक्सचे 2 असतील, तुझी फिजिक्स स्ट्रॉंग असेल, केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्रीचे सांग, पण 2 क्वेश्चन कंपल्सरी सोडावे लागतील, फिजिक्स केमिस्ट्री. लक्षात घे दोन्ही पण फिजिक्सचे आले सोडून टाक, दन 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 दन. आणि सायंटिफिक रिझन लिहिताना हार्डली किती बेटा 2 ते 3 पॉइंट मध्ये लिही भावड्या. किती पॉइंट मध्ये 1 2 3, 3च पॉइंट मध्ये लिहून टाक सायंटिफिक रिझन. फक्त एवढंच लिहायचं, जास्त लिहायचं नाही, आणि तुला जास्त येत पण नाही, लक्षात घे जास्तीचं लिहायचं नाही. सायंटिफिक रिझन. ओके, क्वेश्चन 2 क्वेश्चन 2 आता हे पण 1 सेंटेन्स यानी की थोड्या याच्यात जास्तीच असतो. अटेम्प्ट द आन्सर. ओके, अटेम्प्ट द आन्सर, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. अटेम्प्ट द आन्सर, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. आता याच्यात काय केलं जातं लक्षात घे, एखादे डायग्राम बेस्ड क्वेश्चन किंवा त्याचं एक्सप्लेनेशन किंवा आपल्याला एखादी रूल असेल, स्टेटमेंट असेल, हे विचारलं जातं. अटेम्प्ट एनी आन्सर. आपल्याला याच्यात 5 ओके 5 दिले जातात. किती 5, 3 सोडवायचे असतात. आउट ऑफ किती बेटा 5 पैकी 3 सोडवायचे असतात. आणि याच्यातलं 2 मार्काला एक असतं, 2 गुणिले किती बेटा 3 किती मार्काचं 6 मार्क. किती मार्क 6 मार्क. इथे लक्षात घे क्वेश्चन 2 अटेम्प्ट आन्सर 3च लिहायचे असतात आउट ऑफ 5. 3 पैकी फिजिक्सचे 2
केमिस्ट्रीचे 2 लक्षात घे. पण इथं जर सायंटिफिक रिझन दोन्ही फिजिक्सचे आले असतील तर इथं केमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन येणार आहेत. पण इथं केमिस्ट्रीचे जर 2 आले असतील तर इथं फिजिक्सचे 3 येणार आहेत. एवढं लक्षात ठेव. म्हणजे तुला लक्षात घे, तू केमिस्ट्री केलाच नाहीस, फक्त फिजिक्स वर फोकस करायलास, तर तुझे सायंटिफिक रिझन इथला 1 कटला, पण तुला इथले सगळे मार्क भेटणार आहेत. किती मार्क आहेत बेटा? 6. लक्षात घ्या. स्क्रीनशॉट मारून घेतलं किंवा टिक मार्क करत जा बेटा, कारण हे मार्क खूप महत्वाचे आहेत. क्वेश्चन 2A सायंटिफिक रिझन 2 क्वेश्चन सोडवायचे असतात. 2 गुणिले 2 4 मार्क. फिजिक्सचे 2 तर इथं फिजिक्सचा 1 कमी, इथं केमिस्ट्रीचे 2 तर इथं केमिस्ट्रीचा 1 कमी. म्हणजे लक्षात घे, तू फिजिक्स नाही तर केमिस्ट्री स्ट्रॉंगनेस करून ठेव, एक कोणतं तरी स्ट्रॉंगनेस करून ठेव, तर तुला मार्क पडतील. ओके. मग अटेम्प्ट आन्सर आपण 3 आउट ऑफ 5 पैकी आपण 3 सोडवाल. क्वेश्चन 2B पेपर असाच राहणार आहे, दुसरा वेगळा नसतोच. हाच पेपर आहे, लक्षात घे, हाच पेपर आहे. पळत जाऊन तुला क्वेश्चनचं उत्तर लिहायचे फार 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 फार. अटेम्प्ट आन्सर 3 आउट ऑफ 5. म्हणजे फिजिक्सचे 2 तर कंपल्सरी येणारच आहेत, केमिस्ट्रीचे 2 कंपल्सरी येणारच आहेत, पण तिसरा जर सायंटिफिक रिझन वर डिपेंड करते. म्हणजे क्वेश्चन सेक्शन जे आहे क्वेश्चन 2 किती मार्काचा आहे? 4. हे किती मार्क बेटा? 6. म्हणजे क्वेश्चन 2 किती मार्काचा? 10. स्क्रीनशॉट मारून घेत राहा, टिक मार्क करा. ओके. नेक्स्ट आता बघा, मी क्वेश्चन कोणता सांगत आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 यात काय केलं जातं? लॉंग आन्सर, लॉंग आन्सर एक्सप्लेनेशन असतात. एक्सप्लेनेशन. अटेम्प्ट द आन्सर फॉलोइंग एक्सप्लेनेशन. यात आपल्याला 3 मार्क्स इच क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असतो? 3 मार्काचा. क्वेश्चन नंबर 3 मार्काचा. क्वेश्चन नंबर 2 मार्काचा. क्वेश्चन नंबर 1 मार्काचा. पक्के लक्षात ठेव. ओके. क्वेश्चन नंबर 3 लॉंग आन्सर मार्क 3 आपल्याला सोडायचं बेटा. 8 दिले जातात. 8 किती? 5 आउट ऑफ 8. 8 पैकी तुला 5 सोडवायचे. 5 गुणिले किती? 3. 3 5 15 मार्क. हे 15 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत, लक्षात घे. यात क्वेश्चन नंबर 3 लॉंग आन्सरचा आहे बेटा. एक क्वेश्चन किती मार्काचा असतो? इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स इच क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहेत. 5 सोडवायचे आहेत आउट ऑफ किती बेटा? 8. यात दिले जातात फिजिक्स, 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 फिजिक्स. ओके. 4 केमिस्ट्री, 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 केमिस्ट्री. 4 दिले जातात, लक्षात घे. तू काय केमिस्ट्रीला बघलाच नाहीस तर हे 4 तर तुला येणारच आहेत, यातील मात्र शंका नाही. ओके. लक्षात घे, आपण केमिस्ट्रीला बघलोच नाही, 4 क्वेश्चन तर हे तुला येणारच आहेत कंपल्सरी. किंवा तू फिजिक्सला बघला नाहीस तर केमिस्ट्रीचे 4 येणार आहेत तुला, फक्त एकच क्वेश्चन येणार नाही, म्हणजे त्याचा 3 मार्क कटले तर तुला 12 मार्क पडू शकतात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विदाउट सॉल्विंग एनी सब्जेक्ट इच. ओके. एक तर फिजिक्स कर नाही तर केमिस्ट्री कर, लक्षात घे, वेळ वाया घालू नकोस. याचे जरी समजा 3 मार्क कटले तरी तुला 12 मार्क्स 12 मार्क पडू शकतात. 12 मार्क, हे 12 मार्क, हे तरी 12 नाही तर हे तरी 12 मिळव बेटा. हे फिजिक्सचे तरी मार्क मिळव नाही तर केमिस्ट्रीचे तरी 12 मार्क मिळव, कोणते तरी मिळव. आणि तुझे चांगलं असेल तर मग हे केमिस्ट्रीचे क्वेश्चन पण मिळव. ओके. लॉंग आन्सर 3 मार्क. 5 क्वेश्चन सोडवायचे असतात. 8 पैकी फिजिक्सचे 4, केमिस्ट्रीचे 4. सरसर डिवायडेड, याचं वेटेज इक्वल दिलेलं आहे, याच्यात काही शंका नाही. 15 मार्क. 3 मार्क 15 मार्क. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. कारण का महत्वाचा म्हणतो? कारण आहेच असा व्हेरी लॉंग आन्सर. खूप मोठा प्रश्न आहे, खूप उत्तर त्याचं लिहावं लागतं मोठं. यात लॉंग आन्सर 2 दिले जातात बेटा. एक आपल्याला सोडवायचा असतो आणि तो एक किती मार्काचा आहे? 5 मार्काचा एक आहे. एक असतो फिजिक्सवर, एक असतो केमिस्ट्रीवर. लक्षात घे, तुझं फिजिक्स स्ट्रॉंग आहे, फिजिक्स चांगलं करून ठेव. केमिस्ट्री स्ट्रॉंग केमिस्ट्री चांगलं करून ठेव.
म्हणजे तुझा ह्या सेक्शन मधला मार्कच कटत नाही. लक्षात घ्या, एक तर फिजिक्स स्ट्रॉंग आहे ना तर केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे. फिजिक्स असेल तर फिजिक्सचा लिहून टाक, केमिस्ट्री असेल केमिस्ट्री लिहून टाक. एकच क्वेश्चन असतो 5 मार्क. किती क्वेश्चन? एकच क्वेश्चन 5 मार्क. लक्षात घे. क्वेश्चन नंबर 4 लॉंग आन्सर 5 मार्काचा. एक तर फिजिक्स कर स्ट्रॉंग नाही तर केमिस्ट्री कर स्ट्रॉंग. मी म्हणत नाही तू केमिस्ट्री करू नकोस, मी म्हणत नाही फिजिक्स करू नकोस, पण पेपरच्या स्ट्रॅटर्जीनुसार लक्षात ठेव. पेपरची जे स्ट्रॅटर्जी म्हणते त्याच्यानुसार जर अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क पडतात, नाही तर पेपरच्या स्ट्रॅटर्जीनुसार केला नाहीस तर तुला मार्क पडू शकत नाहीत. भावड्या, हे स्क्रीनशॉट. ओके, तर मग बघा, फिजिक्स मध्ये आपण मिळवलेले आहेत मार्क. फिजिक्स मध्ये आपण लक्षात घ्या पूर्ण टोटल 30 मार्क्स मिळवलेत. आपल्याला 10 मार्क उरले. केमिस्ट्री मध्ये कोणतेही 2 टॉपिक कर, कोणतेही किती टॉपिक कर बेटा? 2 टॉपिक्स. कोणतेही 2 टॉपिक्स कर, कोणतेही 2 केमिस्ट्री मधले. कारण तू क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल कर, नाहीतर काय कर, हिट कर. हिट सोपा टॉपिक आहे, छोटासा टॉपिक आहे, हिट कर. नाहीतर क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल कर. पिरियोडिक टेबल म्हणले की केमिस्ट्री वाले बोलतात केमिस्ट्री की केमिस्ट्री, क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल हे 2 टॉपिक कर, दुसरे करायची गरज नाही. ओके, विदाउट सॉल्विंग. लक्षात घे, मी तुला सांगतो तुझे किती मार्क कट होतात जर तू काहीच केलं नाहीस तर. लक्षात घे, फिजिक्स वरच तुझे सगळे क्वेश्चन कम्प्लिटिंग होऊ शकतात. केमिस्ट्री पण, मग असं म्हणत नाही केमिस्ट्री सोडून दे, पण केमिस्ट्री मध्ये किती टॉपिक कर? 2. कोणते? हिट अँड क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल. 2 टॉपिक स्ट्रॉंगली कर, कमीत कमी. आणि बाकीच्या टॉपिकचे क्वेश्चन कर, कारण तुझ्याकडे वेळ नाही भावड्या. वेळ आहे का? नाही, अजिबात नाही. वेळ खूप कमी आहे आणि याच्यात आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आहेत. ओके, वेळ खूप कमी आहे, त्याच्यात मार्क आपल्याला जास्त मिळवायचे आहेत. तर मग आता तुझ्या 10वी मध्ये 10th मध्ये फिजिक्सचे कोणकोणते, केमिस्ट्रीचे कोणकोणते टॉपिक आहेत? फिजिक्स मध्ये तुझा टॉपिक आहे, पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. धड 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 ग्रॅव्हिटेशनचे क्वेश्चन देणार आहेत, तेच कर, दुसरे करू नकोस. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर 3 नंबर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, वेळ खूप कमी आहे, लक्षात घे. 4था टॉपिक लेन्सेस आणि 5वां स्पेस मिशन. एवढेच टॉपिक कर फिजिक्सचे. काळजी करू नकोस, काळजी करू नको, अजिबात काळजी करू नकोस. मी जे क्वेश्चन देतो मॅक्स पॉसिबिलिटी आहे बेटा, मॅक्स पॉसिबिलिटी. मी जे सांगतो तेवढेच कर. मॅक्स ग्रॅव्हिटेशन मॅक्स क्वेश्चन देणार आहे मी, उद्याच्या लेक्चर मध्ये होतील मॅक्स क्वेश्चन. याच्यात किती करायचे आणि कोणते करायचे ते. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये कोणते करायचे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये कोणते, लेन्सेस मध्ये कोणते आणि स्पेस मिशन मध्ये कोणते. याच्यावर मी 3च क्वेश्चन देणार आहे. स्पेस मिशन, लेन्सेस वर 5 ते 6, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट 3 ते 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 5 ते 6, ग्रॅव्हिटेशन 3 ते 4. म्हणजे टोटल क्वेश्चनची संख्या जर बघितली 29 ते 30 राहणार आहे. 30 मार्क म्हणजे एका क्वेश्चनला 1 मार्क. दररोज नियमितपणे तू जर केलास ना बेटा थोडे मार्क पडतील, नाही तर मार्क पडणार नाहीत. लक्षात घे. कॉन्फिडंट, फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स असेल तर तुला मार्क पडतात भावड्या. आणि तुझा बॅनर फोटो चमकणार आहे, याच्यात तीळ मात्र डाऊट नाही. तू केमिस्ट्रीचे 2 टॉपिक करणार आहेस, हिट अँड क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल, हे 30 मार्क आणि त्या 2 टॉपिकचे 10 मार्क. 40 पैकी 40 मार्क मिळून तुझा रिझल्ट येणार आहे. काळजी करू नकोस. तुला करायचं फक्त एवढाच, तुला फक्त एवढंच करायचं. लक्षात घे. आणि मी जे क्वेश्चन सांगणार आहे उद्याच्या टॉपिक मध्ये पूर्ण घेणार आहे उद्याच्या लेक्चर मध्ये. याच्यात कोणते क्वेश्चन करायचे आणि कोणते क्वेश्चन नाही करायचे, कोणत्या टॉपिक मध्ये कोणता क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. पार्ट फर्स्ट बद्दल उद्या स्ट्रॅटेजी असेल, परवा सेकंड बद्दल असेल. मी जे सांगतो बेटा तेवढी स्टडी जरी केल्या तर मॅक्स पॉसिबिलिटी ज्या क्वेश्चनचे आहेत तेवढेच क्वेश्चन घेणार आहे. काळजी करू नका. ओके, आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान अभ्यास करत आहात. चांगलं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करत जा. कारण तुमच्यामुळं हे सगळं ग्रोविंग आहे, हे सगळं सक्सेस जे मिळत आहे तुमच्यामुळं. आणि मी तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यामुळे आहात. याच्यामुळे एकमेकांना हे बॉन्डिंग चालणार आहे बेटा. कोव्हलंट बॉन्ड सारखं आपण राहू नेहमी. मी तुमचा अंकुश. ओके, थँक्यू.